डोसा असो वा इडली, सर्वांनाच ही नारळाची चटणी डोसा आणि इडलीसोबत लागतेच. नमस्कार, मी अनिशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण डोसा किंवा इडलीसोबत आपण जी नारळाची चटणी खातो ती कशी बनवायची आज आपण ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे. पाव वाटी इथे आपल्याला डाळवं घ्यायचं आहे. डाळवं म्हणजे फुटाण्याची डाळ आपल्याला घ्यायची आहे. ती पण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. यामध्येच आपल्याला थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. देठासहित इथे मी कोथिंबीर वापरलेली आहे. थोडीशी पुदिन्याची पाने घ्यायची आहेत. टेस्ट छान येते आपल्या चटणीला. त्यानंतर इथे मी 2 मिरच्या टाकून घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. थोड्याशा लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं यामध्ये आपण पाणी देखील टाकून घेणार आहोत. चटणी आपल्याला कशी घट्ट पातळ हवी आहे यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आता आपण ही फिरवून घेणार आहोत. या पद्धतीने आपली चटणी मिक्सरला आपण फिरवून घ्यायची आहे. ते आता आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. आता या चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे. इथे 2 चमचे तेल मी कडकडीत गरम केलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने आपल्याला टाकून घ्यायची आहेत. तेल चांगलं आपलं गरम असले की तडका आपला छान बसतो आणि हे तेल आता आपण या चटणीवर टाकून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली इथे नारळाची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने ओल्या नारळाची चटणी इडली किंवा डोशासोबत ट्राय करून पहा. खूपच टेस्टी लागते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.